कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे दोघे इथे काय करतायत? आई, नमस्कार नमस्कार, या ना, बसा बसा बसा। काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? नाही ठीक आहे, काही नको आहे आम्हाला। अहो नाही, कसं मीना चहा कर। हो आई हो। नाही नाही ठीक आहे। लग्नाची तयारी सुरू झाली का? लग्नाची तयारी? नाही म्हणजे आजच सगळं ठरलं ना, तशी म्हणजे तयारी अशी काही सुरू नाही झाली। हो मान्य आहे, आजच ठरलंय, पण वेळ वाया घालवायला आपल्या आता दिवसच नाहीयेत। नाही बरोबर आहे तुमचं। एक मिनिट, श्रीकांत दादाचं हे दुसरं लग्न आहे म्हणून तुम्ही लाईटली घेताय का? तुम्ही असा विचार करताय का की म्हणजे गोष्टी उरकल्या तरी चालणार आहेत? हो नाही नाही, असं कसं वाटेल आम्हाला? तसं नसेल तरच बरं आहे, कारण काय आहे ना, माझ्या भावाच्या बाबतीत मी खूपच पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे जे बोलते ना ते स्पष्टच बोलते। डोंट मिसअंडरस्टँड मी। हा सुपर्णा, मला असं वाटतं त्यांना कळतंय तू काय म्हणतेस ते। हो नाही, कळतंय ना मला खरंच। म्हणजे तुमच्याही काही अपेक्षा असणारच ना, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमची निराशा नाही होऊ देणार। सगळं तुम्हाला साजेसं करू आम्ही। आम्हाला पण आमच्या मुलीचं लग्न थाटामाटात लावायचे। थाटामाटात म्हणजे नक्की कसं? म्हणजे घरासमोरच मोठा मांडव घालणार आहोत, एका वेळेला 50 लोकांची पंगत उठू शकते। 50 लोक? सिरियसली? माझा भाऊ कोण आहे याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला? श्रीकांत दादा म्हणजे एक ब्रँड आहे, ब्रँड। रोज ना असे कितीतरी लोक त्याच्या आजूबाजूला वावरत असतात। आम्ही जर इन्व्हिटेशनची लिस्ट काढली ना, तर आमच्याकडून कमीत कमी 2-2.5 हजार लोक तरी सहज निघतील। आणि हो, ही अशी लग्न आहेत ना, मोठ्या रिसॉर्टला होतात। किती बजेट असेल रे रवी याचं? म्हणजे 2-2.5 कोटी सहजच होतील। 2 कोटी? तुम्ही एवढा खर्च करा असं नाही सांगणार मी तुम्हाला, पण हा, आमच्या स्टँडर्डला सूट होईल असं तरी लग्न असू द्या। नाही पण वनजाताई तर म्हणाल्या की लग्न साधेपणाने करायचे। हो, तो मम्माचा चांगुलपणा म्हणून ती असं म्हणाली असेल। असो, मी सुद्धा काही तुमच्यावर प्रेशर टाकायला नाही आली इथे। हे घ्या, 50 लाखांचा चेक आहे। तुम्हाला हवं तर हे पैसे वापरू शकता तुम्ही। नाही हो, हे नाही घेऊ शकत मी। हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू। म्हणजे चांगलं मोठं कार्यालय घेऊ आणि छान पद्धतीने लग्न करू। तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला निराश नाही करणार आम्ही। ठीक आहे, आता तुम्ही म्हणताच आहेत तर आमचाही नाईलाज आहे, पण हा, आम्ही इथे आलो होतो हे मम्माला कळू देऊ नका। काय ना, वाईट वाटेल हो तिला। नाही सांगणार। येतो ती डार्लिंग, तू डायरेक्ट 50 लाखाचा चेक साईन केलास? हो, कारण मला गॅरंटी होती काहीही झालं तरी त्या चेक घेणार नाहीत। या असल्या मिडल क्लास लोकांना ना मी चांगलं ओळखते, त्यांना त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट जास्त मोठा वाटतो। आणि आता त्यांच्याकडे पैसे नाहीये, सो आपण सांगितल्याप्रमाणे तयारी करता करता त्यांच्या नाकी नऊ येणार आहेत। मग काय, हे लग्न मोडण्यापलीकडे दुसरा कुठलाच मार्ग उरणार नाही त्यांच्याकडे। दॅट्स माय गर्ल। सकाळी मुहूर्त काढलाय आणि हिला सगळं संध्याकाळी तयार हवंय। चेक द्यायला तर नक्कीच आली नव्हती ही, काहीतरी गडबड आहे।
बहिणी, अहो नका रडू तुम्ही. शंकर बरा होईल. शंकर, तू कसलीही काळजी करू नकोस. तू व्यवस्थित बरा होशील. हो रे, मलाही खरंच लवकर घरी जायचंय. शंकर, आम्ही आपल्या HR हेडशी बोललो. तुला एक्सटेन्शन मिळावं असा अर्ज केलाय आम्ही. ते आपल्या मॅनेजमेंटशी बोलणार आहेत. ते काहीतरी तोडगा काढतील. तू आता एकच करायचं, कुठलेही वाईट साईट विचार मनात आणायचे नाहीत. मनाशी ठरवायचं की तू लवकर बरा होऊन घरी येशील. ठीक आहे? नशीब माझं ड्युटीवरती असताना हे सगळं झालंय. निदान इन्शुरन्सचे पैसे तरी मिळतील रे. नाहीतर हॉस्पिटलचा खर्च, औषधोपचार. तू पुन्हा नको तो विचार करायला लागलास. चल जरा बॅग घे तेवढी. त्याच्यात एक भरलेला चेक आहे, सही तेवढी करतो. आणि श्रीनिवास, तू तो चेक घे. तू काय करतोय शंकर? तुला सांगितलं ना, तुला आता फक्त आराम करायचा आणि हे करायची ही वेळ नाहीये. अरे, तू मला 10 लाखाची मदत केली होतीस ना, आता ते परत करायची वेळ आली आहे ना. तू जर का मदत केली नसतीस तर माझ्या मुलीचं लग्न होऊ शकलं नसतं रे. शंकर, आता एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे तू पूर्णपणे बरा होणं. तू बरा होऊन घरी गेलास ना की मी तुझ्या घरी येऊन पैसे घेईन, मग तर झालं. शंकर, काय करतोस तू हे? चंदू, हे ठेव. अरे घे, ठेव, तुला गरज लागेल. आणि चंदू, काहीही लागलं तरी मला फोन करायचा, संकोच करायचा नाही. ठीक आहे? मी आहे, काळजी करू नकोस. येतो शंकर, काळजी घे. बहिणी, येतो. चल. वीणा, आई, अगं ते राहू दे जरा, मला मदत कर. हे बघ, मी सांगते तशी यादी लिहून घेते, मी करते ते. अगं दे इथे. हे घे. हा, हे घे, जरा नीट यादी लिही. हो हो हो. अगं हे आई एकदाच धुतले. बर. हा, हो आई, सांगा. अगं सगळ्यात आधी कार्यालय ठरवायला हवं, मोठं प्रशस्त. हो, हॉल. आई, ती भावनाची होणारी नणन, काय ना तिचं, सुपर्णा. सुपर्णा. हा, हा, ती जरा विचित्र नाही वाटली का तुम्हाला? का ग? नाही म्हणजे बघा ना, श्रीकांतच्या आईंची इच्छा होती की लग्न साध्या पद्धतीने व्हावं, पण ही मध्येच काय बोलून गेली, बघितलंत ना? नाही, श्रीकांतच्या आई जरा साध्या आहे, पण ही आगाऊच वाटली मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.